सर्वांना प्रेज द लॉर्ड. डेली वर्शिप मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचं वचन आहे योहान 15 वचन 1 आणि 2 मध्ये लिहिलं आहे की माझ्यातील फळ न देणाऱ्या प्रत्येक फाट्याला तो कट करतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावं म्हणून तो त्या फाट्याला साफसूफ करतो. तर आज या वचनातून आपल्याला काय शिकायचं आहे? जर आपल्या जीवनामध्ये अडचणी येत आहे, समस्या येत आहे, वचनाप्रमाणे चालून वागून देखील आपल्या जीवनामध्ये दुःख, त्रास आणि वेदना आहेत, तर प्रियानो विश्वास ठेवा की प्रभू आपल्यावर काम करत आहे. आपण त्या अधिक फळ देणाऱ्या प्रक्रियेमध्ये आहोत. जसं आपण योग बद्दल वाचतो, योग सात्विक होता, सरळ होता, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा, तरी देखील योगाची परीक्षा झाली आणि परीक्षेमध्ये योग टिकून राहिला आणि योगाला देवाने मोठे आणि महान आशीर्वाद दिले. आज जर आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग आहेत तर निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, या प्रक्रियेमध्ये टिकून राहा, यासाठी की प्रभूने आपल्याला देखील मोठे आणि महान आशीर्वाद द्यावे. हालेलुया. प्रभू या वचनाद्वारे आपल्याला उत्तेजन देव, मार्गदर्शन देव आणि या साफसूफ करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला टिकून ठेव. हालेलुया. गॉड ब्लेस यू.